Please tell your friends to join fast. Okay, so we have completed the problem based upon simple magnetic circuit. सगळ्यांच्या लक्षात आलंय ना? सिंपल मॅग्नेटिक सर्किटचे प्रॉब्लेम हो का नाही? यस मॅम. ओके, आता आपण जो बघणार आहे ते प्रॉब्लेम्स आहेत एअर गॅपचे प्रॉब्लेम्स आहेत. काल मी डिस्कशन केलं होतं थोडंफार. सो आय हॅव टेकन दिस रिंग बिफोर गोइंग फॉर द एअर गॅप प्रॉब्लेम. विच फॉर्म्युला वी आर गोइंग टू यूज, कंडिशन काय काय यूज करणार आहे ते आपल्या तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यासाठी एअर गॅपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना they will give the length of that air gap असं दिलेलं असते प्रॉब्लेम मध्ये. लेंथ ऑफ आयन पाथ, लेंथ ऑफ एअर गॅप, एरिया ऑफ दॅट एअर गॅप, एरिया ऑफ दॅट आयन पाथ, असं वेगवेगळं दिलेलं असेल. मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की, आणि निग्लेक्ट, लिकेज अँड फ्रिंजिंग हा पण वर्ड असतोय. मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की तो हा एअर गॅपचा प्रॉब्लेम आहे. ओके, मग आता हे सिंपल एअर गॅपचा प्रॉब्लेम, सिंपल एक कॉन्सेप्ट सांगते आहे एअर गॅपचं, की हा तुमचा आयन रिंग आहे, ही तुमची आयन रिंग आहे, आणि हे जे इथं कट केलेलं आहे दॅट कट पार्ट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द एअर गॅप. कट पार्ट केलेला आहे आयन रिंगचा आणि तो बाजूला काढलेला आहे आणि मग तिथं काय झालेलं आहे, एअर गॅप झालेला आहे. सो दिस इज नथिंग बट द एअर गॅप इज देयर. सो अँड द कॉइल इज wound over this ring and current is passed through this coil. Number of turns and the current MMF will get set up and this will produce what? Flux. मग जो काय फ्लक्स प्रोड्यूस झालेला आहे, जो काय फ्लक्स प्रोड्यूस झालेला आहे, जर आपण लिकेज काहीच घेतलं नाही, लिकेज काय केलेलं आहे, इफ देर इज नो लिकेज, वॉट एव्हर द फ्लक्स इज प्रोड्यूस इट विल पास थ्रू व्हॉट? द आयन रिंग. देर इज नो लिकेज, निग्लेक्ट लिकेज म्हणतो आपण. ओके, there is no leakage, then whatever the flux will be there, all the flux will pass through what? The iron ring. All the flux will pass through the iron ring, and then you will get that flux in what? That is nothing but air gap. You will get that flux in what? That is nothing but air gap, and which is used for the applications, utilized in the application. Okay, म्हणजेच जो काय फ्लक्स तुमचा आयन पाथ मध्ये आहे तोच फ्लक्स तुमचा कशामध्ये असणार आहे? एअर गॅप मध्ये. सो वेन यू आर गोइंग टू निग्लेक्ट लिकेज, लिकेज काहीच होत नाही, मग जेवढं तुमचा फ्लक्स जो आहे तो आयन पाथ मध्ये असेल तोच तुमचा एअर गॅप मध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे फाय आय इट इज इक्वल टू व्हॉट? फाय जी. फाय आय म्हणजे आयन रिंग मधला फ्लक्स, इट इज इक्वल टू जो काय गॅप मध्ये तुम्हाला मिळतो आहे एअर गॅप मध्ये फ्लक्स, तो दोन्ही पण सेम असणार आहे. कारण की काय आपण म्हणतो आहे, लिकेज निग्लेक्ट करा, लिकेज काहीच नाहीये. Phi I it is equal to phi g, and as both are equal I will give the symbol that is nothing but phi. आलं का लक्षात? हा कॉन्सेप्ट लक्षात आला का? निग्लेक्ट लिकेज. यस मॅम. ओके, आता निग्लेक्ट फ्रिंजिंग. फ्रिंजिंग कुठं होत आहे? एअर गॅपच्या इथं होत आहे. लक्षात घ्या, फ्रिंजिंग कुठं होत आहे? एअर गॅपच्या इकडे होत आहे. आणि लिकेज कुठं आहे? कॉइलच्या अवतीभोवती किंवा कोरच्या अवतीभोवती होते. लक्षात घ्या, जेव्हा फ्रिंजिंग निग्लेक्ट करतो आपण, म्हणजेच काय होत आहे, फ्रिंजिंग मुळे काय होतं ते पहिलं बघा. फ्रिंजिंग मुळे काय होत आहे, जे काही या फ्लक्स लाईन्स आहेत, या ज्या फ्लक्स लाईन्स आहेत आयन रिंग मधनं, ते काय आहेत, जेव्हा या एअर गॅप मध्ये एंटर होतात ते काय होतात, तशा स्प्रेड होतात. कशा होतात? तशा स्प्रेड होतात, बाहेर येतात तशा. मग स्प्रेड जे झालेले आहेत त्यामुळे पहिला एरिया गॅप कसा होता? एरियाचा एअर गॅप, एरियाचा एरिया किती होता? एअर गॅपचा एरिया किती होता? एवढाच होता. आता खरं फ्रिंजिंग झाल्यामुळे हे वाढलं. फ्रिंजिंग झाल्यामुळे काय झालेलं आहे, असं फ्रिंजिंग झालेलं आहे, स्प्रेड आउट झाले. त्यामुळे एरिया ऑफ
एअर गॅप काय झाला, वाढला. एरिया ऑफ एअर गॅप पहिला एवढाच होता आयर्न रिंग एवढा, तर आता फ्रिंजिंग मुळे एअर गॅप काय झालेला आहे, एरिया काय झालेला आहे, वाढलेला आहे. वाढला असल्यामुळे हा एअर गॅप आता एवढा झालेला आहे. पहिला एवढाच होता आयर्न रिंग सारखाच, आता एरिया एवढा झालेला आहे. मग एरिया वाढल्यामुळे काय होतं तुमचं, तुम्हाला माहिती आहे बी इट इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय ए. एरिया जर वाढला तर बी काय होते आहे, कमी होणार आहे. आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये बी ची व्हॅल्यू कमी व्हायला नको, त्यामुळे काय व्हायला पाहिजे आहे, एरिया त्याचा तसाच असायला पाहिजे. एरिया काय असायला पाहिजे, कमी जास्त व्हायला नको. त्यामुळे फ्रिंजिंग जर तुम्हाला निग्लेक्ट करायचा असेल तर हा जो एअर गॅप आहे तो कमीत कमी असायला पाहिजे. कमीत कमी असला तर फ्रिंजिंग तुमचं स्प्रेडिंग असं होणार नाही. कमीत कमी असेल तर स्प्रेडिंग असं होणार नाही आणि फ्रिंजिंग पण होणार नाही. आता कंडिशन प्रॉब्लेम मध्ये काय असती, प्रॉब्लेम मध्ये कंडिशन्स काय दिलेले असतात की निग्लेक्ट फ्रिंजिंग. फ्रिंजिंग तुम्ही धरूच नका, तिथं फ्रिंजिंग नाही असं गृहीत धरा. फ्रिंजिंग होतच नाही. फ्रिंजिंग जर होत नसेल तर काय होणार आहे, जो काय माझा आयर्न रिंगचा एरिया असणार आहे, आयर्न रिंगचा जो काय एरिया असणार आहे तोच माझा काय असणार आहे, एअर गॅपचा एरिया असणार आहे. कारण की फ्रिंजिंग होत नाहीये. फ्रिंजिंग जर होत नसेल तर माझा स्प्रेड आउट किंवा बल्ज आउट होणार नाहीये आणि एरिया ऑफ दॅट एअर गॅप इन्क्रीज होणार नाहीये. इन्क्रीज नाहीये त्यामुळे काय होणार आहे, जो काय एरिया असणार आहे एअर गॅपचा तोच माझा आयर्न रिंगचा काय असणार आहे, एरिया असणार आहे. त्यामुळे कंडिशन काय लिहिले बघा, व्हॉट एव्हर दिस गॅपचा जो काय एरिया असणार आहे इट विल बी सेम इक्वल टू एरिया ऑफ व्हॉट, आयर्न पाथ, दॅट इज नथिंग बट आयर्न रिंग. एरिया ऑफ दॅट व्हॉट, आयर्न रिंग. दोन्ही पण काय असणार आहेत, सेम असणार आहे. कारण की एअर गॅपचा एरिया वाढतच नाहीये. वाढला नाही तर एरिया ऑफ एअर गॅप काय असणार आहे, आयर्न रिंगचा जो काय एरिया असणार आहे तो इक्वल असणार आहे आणि त्याला मी नाव काय दिलेलं आहे, दॅट इज कॅपिटल ए. आलं का लक्षात? हे कधी, जेव्हा निग्लेक्ट फ्रिंजिंग असेल तेव्हा. ओके विथ दिस? आलं का लक्षात? Yes, ma'am. ओके. आता काय प्रॉब्लेम आहे, अजून ब्लर दिसते का हो, स्पष्ट दिसते का नाही? नो मॅम. एकदम ब्लर दिसते. तुम्हाला दिसते ना मी काय लिहिले ते? हे सगळं वर्ड दिसतात ना, निग्लेक्ट, लिकेज, फाय आय, हो का नाही? Yes, No, ma'am. ma'am. This time, No, ma'am. ma'am. नाही दिसत मॅडम. थोडं पण दिसत नाही का असं म्हणते? No, ma'am. काहीच दिसत नाही असेल, कुणी लिहिले? काहीतरी दिसत असणार की हो, काहीच दिसत नाही असं थोडीच आहे. Now you can see. आता दिसते का? ओके. सो नाउ सी, हे झालं निग्लेक्ट लिकेजच्या बाबतीत. फाय आय इट इज इक्वल टू 5G आणि निग्लेक्ट फ्रिंजिंगच्या बाबतीत आहे एरिया, सेम आहेत. ओके. आता जेव्हा आपण हे दोन्ही कंडिशन्स, जेव्हा प्रॉब्लेम मध्ये निग्लेक्ट लिकेज आणि निग्लेक्ट फ्रिंजिंग जेव्हा वर्ड येत आहे, आता फॉर्म्युले कुठले यूज करायचे त्यासाठी? फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला फॉर्म्युला फक्त एकच लक्षात ठेवायचा आहे की जरी फ्लक्स जरी सेम असेल आयर्न पाथ मधला आणि एअर गॅप मधला, फाय आय इट इज इक्वल टू 5G जरी सेम असेल तरी रिलक्टन्स हा डिफरंट असणार आहे. रिलक्टन्स का डिफरंट असणार आहे? कारण की आयर्न रिंगचा जो काय लेंथ असणार आहे, आयर्न रिंगची जी काय लेंथ असणार आहे आणि एअर गॅपची जी काय लेंथ असणार आहे ही लेंथ एवढीच आहे आणि आयर्न रिंगची केवढी लेंथ आहे, एवढी लेंथ आहे. म्हणजे डिफरन्स आहे लेंथ मध्ये. ओके, लेंथ मध्ये डिफरन्स आहे. आयर्न रिंग हा मटेरियल, मॅग्नेटिक मटेरियलनी बनवलेला आहे. एअर गॅप दॅट इज मेड अप ऑफ मीडियम इज एअर. त्यामुळे म्यू आर ची व्हॅल्यू वेगवेगळी असणार आहे. म्यू आर ची व्हॅल्यू वेगळी. जर म्यू आर वेगळा आहे, लेंथ वेगळा आहे, एरिया खरं सेम असेल, निग्लेक्ट फ्रिंजिंग आहे,
कारण लेंथ आणि म्यू आर वेगवेगळा असल्यामुळे तुमचा रिलक्टन्स आयर्न रिंगचा आणि गॅपचा वेगवेगळा असणार आहे. कारण की रिलक्टन्स कशावर डिपेंड आहे? S इज इक्वल टू L डिवायडेड बाय म्यू 0 म्यू आर इंटू ए. एरिया जरी सेम असेल खरं लेंथ आणि म्यू आर वेगवेगळे आहे, त्यामुळे रिलक्टन्स ऑफ द आयर्न पाथ विल बी डिफरंट फॉर द रिलक्टन्स ऑफ गॅप पाथ. मग त्यावेळेस आता हे कसे आहेत बघा, एकच आयर्न रिंग आहे आणि नंतर त्यामध्ये काय एअर गॅप आहे. त्यामुळे टोटल रिलक्टन्स जेव्हा तुम्ही फाइंड आउट करता आहात तेव्हा काय करायचं आहे? रिलक्टन्स ऑफ द आयर्न पार्ट प्लस रिलक्टन्स ऑफ द एअर गॅप. म्हणजे आपण सिरीज मध्ये जसं करतो, टोटल रेजिस्टन्स इज नथिंग बट R1 प्लस R2. आता इथं मटेरियल कुठला पहिला? मॅग्नेटिक रिंग आहे आणि नंतर काय रिंग आहे. सो SI प्लस HG इट इज इक्वल टू व्हॉट? टोटल S. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे जेव्हा जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे एअर गॅपचे. पहिल्यांदा ही कंडिशन्स बघायची आहेत. कंडिशन बघितल्यानंतर थांबाले, कंडिशन बघितल्यानंतर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, दॅट इज S इज इक्वल टू SI प्लस HG. आणि जे व्हॅल्यूज दिलेले आहेत, लेंथ, एअर गॅप जे काय दिलेलं आहे ते व्हॅल्यू पुटअप करून तुम्हाला ज्या काय व्हॅल्यूज, टोटल एस म्हणजेच काय आहे? N into, that is what we will see whatever the formula is there. After this, after putting the values, what you are getting the answer we will see. डिपेंडिंग अपॉन द प्रॉब्लेम मध्ये काय काय गिवन डेटा दिलेला आहे. कारण हे 3 फॉर्म्युले तर आपण नेहमी यूज करतोय. लक्षात आलेलं आहे का? पहिले हे 2 कंडिशन्स आणि नंतर हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके विथ दिस? आलं का लक्षात? So after this you can write this all this condition and then we will solve the problem. So draw the iron ring first. Iron ring draw आणि त्याच्यावरती लिहू शकता problem based on air gap. Problem based on air gap and draw this and conditions I have shown. First draw the figure, I will show downward afterwards. After drawing the figure, write down this part. Neglect leakage, phi I. And after these 2 conditions, this is the formula that we are going to use. Then we will go. काय लिहिले दिसत नाही क्लिअर. कुठलं दिसत नाहीये?
आता दिसते ना? हो का नाही? हा Yes, ma'am. ओके. AG AI it is equal to A. Phi I it is equal to phi G it is equal to लिकेज असेल तर हा कंडिशन, फ्रिंजिंग असेल तर ही कंडिशन, आणि दोन्ही पण कंडिशन झाल्यानंतर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. Okay, can I go for the problem now? Yes, ma'am. Okay, write down. A flux density of 1.2 Tesla is required in is required in 3 millimeter air gap, 3 mm air gap of an electromagnet wound with WOUND, wound with 500 tons of wire, 500 tons of wire, and having an iron path of iron IRON, iron path म्हणजे त्या रिंगची पाथ, टोटल लेंथ, iron path of PATH, iron path of 125 centimeter, 125 centimeter, full stop. Calculate the current required, assuming the relative permeability of 1000 relative permeability of 1000 for the iron and neglecting leakage and fringing, Okay, so this is your problem. Now we'll solve the problem. See, what is the condition given? This is your circuit diagram. This is the iron ring and this is the air gap. Okay. Now, काय दिलेला आहे आपण बघूया. The flux density it is given. So given data I will write here. Magnetic flux density 1.2 Tesla. 1.2 Tesla. After this, it is required in 3 mm air gap. What is that air gap length? So this length, LG, length of gap, LG, it is equal to what is given 3 mm.
म्हणजेच काय आहे 3 × 10⁻⁴ किती येणार आहे सांगाल का कोणी -3. -3 mm 10⁻⁻3. आता नेक्स्ट पार्ट काय दिलेला आहे ऑफ एन इलेक्ट्रोमॅग्नेट बाउंड विथ 500 टन्स ऑफ फायर नंबर ऑफ टन्स ऑफ फायर किती आहेत number of turns of fire so n it is equal to what is that 500 n it is equal to 500 having an iron path of 125 centimeter iron path म्हणजे या आयर्न रिंगची जी लेंथ आहे म्हणजे आयर्न रिंग इथे घेतलेली आहे त्यामुळे li length of that iron ring it is equal to what is given 125 centimeter. So 125 centimeter that is 125 into 10⁻⁻2 meter. Okay. Calculate the current required. So they have told you to find current. They have told you to find out the current. Assuming the relative permeability of 1000 for iron. अजून काय दिलेलं आहे relative permeability म्हणजे या आयर्न रिंगचा रिलेटिव्ह परमॅबिलिटी दिले म्हणजे काय दिलेलं आहे μri दिलेली आहे 1000 रिलेटिव्ह परमॅबिलिटी किती दिलेला आहे 1000 दिलेला आहे आणि तुम्हाला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे निग्लेक्ट लीकेज अँड फ्रिंजिंग क्लिअर विथ दिस गिवन डेटा लक्षात आलेला आहे ना सगळ्यांच्या काय काय आहे फिगर ड्रॉ करायची आणि तिथे गिवन डेटा लिहायचा आहे आणि करंट तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ओके आता आपली पहिली कंडिशन काय आहे निग्लेक्ट लीकेज अँड फ्रिंजिंग सो दे हॅव टोल्ड फर्स्ट कंडिशन निग्लेक्ट लीकेज so what will be that phi I it is equal to phi G it is equal to phi second condition काय आहे neglect fringing okay so AI it is equal to AG it is equal to A आलं का लक्षात ओके हो का नाही Yes, ma'am. okay so this much part you can write so that I can solve the problem here एवढं लिहून घ्या आणि आपल्याला तो फॉर्म्युला यूज करायचा आता S इज इक्वल टू SI प्लस SG आणि मग त्यामध्ये सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आपल्याला आणि त्यापासून आपण करंट फाइंड आउट करणार आहे मग ती कसं सॉल्व्ह करायचं आहे तुम्ही एवढा सगळा पार्ट लिहून घ्या मग मी डायरेक्ट फॉर्म्युला सांगते कसा लिहायचा solution will be starting from here झाले का लिहून फिनिश Can I go for the formula now? लिहून झाले का रिप्लाय करा Yes, ma'am. गर्ल्स Yes, ma'am. ओके
So I will rub it and I will solve now the problem. I will rub the figure. So our problem now after lignite fringing and leakage, we will start with the problem, and our problem will be, so for iron path, we are going to calculate, we are going to use the formula S is equal to SI plus HG. तर पहिला SI calculate करण्यासाठी iron path साठी जाते मी. SI it is equal to, what is the formula? Li divided by mu 0 mu Ri into AI. Okay, this is the formula. But what will be Li? Li किती दिलेला आहे? Length of iron path. Length of iron path is given 125 centimeters. So 125 into 10 raised to minus 2 divided by 4 pi into 10 raised to minus 7 into mu Ri ची व्हॅल्यू दिलेली आहे 1000. आणि AI म्हणजेच काय आपण गृहीत घेतलेला आहे, AI it is equal to AG it is equal to A because neglect fringing. So I will write the general formula, that is A. आलं का लक्षात? मग तुम्हाला SI मिळून जाईल. SI will be equal to some value whatever 125 divided by this. You are going to divide this and whatever the value will be there, it will be divided by A. This will be your equation first. This will be your equation first. Similarly, you are going to go for what? That is HG. Similarly, you are going to go for what? That is nothing but SG part. So go for the HG part. So the second part will be nothing but for air gap. Now when you go for the air gap, what is the formula? HG it is equal to LG divided by mu 0 mu RG into AG. Okay. So LG किती आहे? LG किती आहे तुमचा? 3 into 10 raised to minus 3 divided by mu 0 4 pi into 10 raised to minus 7. What is mu RG? mu RG ची व्हॅल्यू किती असते? mu R for air, it is 1. AG it is general formula, that is A. So this you are going to divided by A. So that value, and that will be your equation second. That is nothing but HG. Okay. So after finding these two equations SI and HG, the next part you are going to solve, that is nothing but, next part is nothing but find out the value of S. S it is equal to SI plus HG. Find the value of SI plus HG. Now if you find out the value of SI plus HG, total S चा formula काय आहे according to the Ohm's law? Total S म्हणजेच काय असणार आहे? According to the formula, जसं resistance SI plus HG. What is that? S is equal to mmf divided by 5. R is equal to S is equal to mmf divided by 5 म्हणजे R is equal to V divided by I. तोच फॉर्म्युला घेतो आपण. ओके. So it is equal to so now what will be the value of SI and HG? मला याची व्हॅल्यू सांगा इथे. SI किती आलेला आहे? SI ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 994.71. 994. HG ची व्हॅल्यू किती आली आहे? HG anyone? 2387. 2387 point
पॉइंट किती आहे? पॉइंट 32 मॅम स्क्रीन दिसत नाही. हा स्क्रीन क्लिअर दिसत स्क्रीन नाही अजिबात मॅम. clear स्क्रीन क्लिअर दिसत नाही. आता डार्क पेननी लिहिते की हो मी. ब्लर दिसते सगळी. हा नाही दिसत आहे स्क्रीन. एवढा blur पण दिसतंय मॅम सगळं. हे एवढा पाठ दिसत नाहीये का? काहीच दिसत नाही, ब्लर ब्लर दिसतंय सगळं. But when I see on my mobile, it is visible. माझ्या मोबाईलवर तर मी ऑन केल्यानंतर विजिबल आहे की. सगळ्यांना तो प्रॉब्लेम आहे का? नाही मॅम सगळं. येस मॅम. Yes, ma'am. Blur दिसतंय मॅम.
आवाज मी हेच केलं होतं, म्यूट केलं होतं. Okay, so we have discussed about SI and HG. You got SI 994 994.718 994.718 divided by A, and SG you got the value 2387.32 divided by A. 2387.32 divided by A. So that is the second equation. So now SI plus HG, these two parts you are going to add it. So S it is equal to SI plus HG. S is equal to SI plus HG. These two part you are going to add it. Numerator is, denominator is same. Add both of them, 994.718 plus 2387.32. This you are going to add it, and divided by A will be the same. So what is that value? So what is that value? And S is nothing but MMF divided by 5. MMF divided by 5 येता है. हे थर्ड इक्वेशन आहे तुमचं. हे फर्स्ट फॉर एअर गॅप, दिस इज द सेकंड फॉर आयन पार्ट्स, first air gap second, and this is the third formula that we are going to use. S is equal to SI plus HG. S म्हणजेच काय, MMF divided by 5 आहे according to the Ohm's law. SI plus HG दोन्ही पण ऍड करायचे आहेत. ऍडिंग केल्यानंतर काय व्हॅल्यू येते? So I will write here 3382.038. 3382.038 divided by A. Divided by A. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. MMF कॅल्क्युलेट करण्यासाठी व्हॉट इज द फॉर्म्युला? N इंटू I. MMF चा फॉर्म्युला काय आहे? N इंटू I डिवायडेड बाय, that is 3382.038 divided by A. Divided by A. आणि 5 in terms of A कसं लिहिणार आहे? 5 in terms of A कसं लिहिणार आहे? आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. कॅपिटल B इट इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय A. मग 5 ची व्हॅल्यू काय येणार आहे? 5 ची व्हॅल्यू काय येते? एनीवन? 5 आपल्याला इन टर्म्स ऑफ A लिहायचं आहे. B into A. That is B into A. 5 it is equal to B into A. We have written this. This A and this A will get cancelled. आता N number of turns आपल्याला माहिती आहेत. नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत. That is 500. करंट फाइंड आउट करायचंय. B ची व्हॅल्यू दिलेली आहे. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी 1.2. आणि राहिलं काय? A आणि A कॅन्सल झालेला आहे. नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? 500 into I divided by 1.2. It is equal to 3382.038. Okay, and then find out the current value. So I it is equal to, what will be that current value? That is current value will be equal to 3382.38 into 1.2 divided by 500. So it is 3382.038 into 1.2, that will be the numerator part, divided by 500. So finally what you will get, the current value? I it is equal to, current ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 8.11. 8.11116 ampere. So that is the current value.
प्रॉब्लेम एअर गॅपचे सोपे आहेत. फक्त आपल्याला हा फॉर्म्युला निग्लेक्ट लिकेज अँड फ्रिंजिंग असेल तर फाय इट इज इक्वल टू 5g इट इज इक्वल टू 5. निग्लेक्ट फ्रिंजिंग असेल तर AI इट इज इक्वल टू AG इट इज इक्वल टू A. कारण की आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायला लागतं. AI इज नथिंग बट इट इज A. त्यामुळे आपण दोन्ही पण काय करतो आहे, ऍडिशन करतोय SI प्लस HG ची न्यूमरेटर पार्टची. SI कॅल्क्युलेट करायचा आयन पार्ट साठी LI डिवायडेड बाय μ0 μRI इंटू AI. व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या पुटअप करायच्या आहेत आणि AI म्हणजेच काय, A घ्यायचा आहे. मग तुम्हाला न्यूमरेटर डिवायडेड बाय A मिळणार आहे. दॅट विल बी द फर्स्ट इक्वेशन. सिमिलरली कॅल्क्युलेट फॉर HG. यू विल गेट HG इज इक्वल टू सम व्हॅल्यू डिवायडेड बाय A. इथे AG ची व्हॅल्यू पण A घ्यायची आहे. नंतर दुसरा पार्ट जो आहे काय होतो आहे, SI मिळालेला आहे, रिलक्टन्स ऑफ आयर्न पार्ट मिळालेला आहे, रिलक्टन्स फॉर द एअर गॅप मिळालेला आहे, म्हणजे R1 आणि R2 च्या व्हॅल्यू मिळालेले. मग टोटल रिलक्टन्स म्हणजे काय, S इज इक्वल टू SI प्लस HG. मग S टोटल S म्हणजे अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ MMF डिवायडेड बाय 5. कारण की आपल्याला S दिला नाहीये टोटल. मग S चा फॉर्म्युला आला MMF डिवायडेड बाय 5. ओके. मग त्यातला MMF म्हणजेच काय, N इंटू I डिवायडेड बाय 5 म्हणजेच काय, आता 5 ची व्हॅल्यू तर दिली नाहीये तर इथं A आहे, त्यामुळे 5 इन टर्म्स ऑफ A लिहा, B इंटू A. म्हणजे हा A आणि हा A कॅन्सल झालेला आहे. आणि B ची व्हॅल्यू दिलेली आहे, I ची व्हॅल्यू माहिती आहे, कॅल्क्युलेट करायची आहे, नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत आणि SI प्लस HG तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे. मग तुम्हाला I ची व्हॅल्यू मिळून जाईल. Can I go for the next problem? नो मॅम थांबा. No, ma'am. Hello, ma'am. हा बोला की. झालं का? Can I dictate the next problem? Write down the next problem. Iron ring of mean length MEAN mean length 50 centimeter 50 centimeter has air gap of 1 mm, air gap of 1 mm, and a winding of 200 tons. Winding of 200 tons. Full stop. If the relative permeability of iron is 300, full stop. Find the flux density
when the current of 1 ampere flows through the coil flows through the coil flows through the coil flows through the coil neglect leakage and fringing मैम रिलेटिव परमेबिलिटी किती आहे? relative permeability 300. ओके. ओके. आता यात फक्त काय फरक आहे बघ, लक्षात घ्या की सेमच डायग्राम आहे तुमची, तिथं डायग्राम जी येणार आहे ती I will draw the diagram. Okay, see. This is the diagram. This is the air gap. Air gap ची length दिलेली आहे त्यांनी LG. LG they have given 1 mm. That is 1 into 10 raised to minus 3 meter. Okay. After that they have given mean length. Mean length म्हणजे काय आहे? आयर्न रिंग ची mean length. Mean length चा अर्थ काय असतो? मीन लेंथचा अर्थ काय असतो? टोटल लेंथ दिलेली आहे, लक्षात घ्या. आयर्न रिंग ची जी आहे, हा पूर्ण आयर्न रिंग ची मीन लेंथ दिलेली आहे. एअर गॅप कन्सिडर करत टोटल लेंथ, ही टोटल लेंथ आयर्न रिंग ची दिलेली आहे. म्हणजेच काय, मीन म्हणजेच काय म्हणू शकतो? टोटल लेंथ. मग टोटल लेंथ त्यांनी काय दिलेली आहे? आय विल राईट हियर द गिवन डेटा. See here the given data, what they have told, mean length means total length they have given. What is the total length? That is nothing but 50 centimeter. 50 into 10 raised to minus 2 meter. And you know mean length means you are considering the total length of the ring. Total length of the ring मध्ये LG चा पार्ट तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच टोटल लेंथचा इक्वेशन काय झालं? L it is equal to Li plus LG. टोटल लेंथ म्हणजेच काय आहे? Li ची लेंथ आणि LG ची लेंथ ऍडिशन केली. त्यापैकी तुम्हाला टोटल लेंथ माहिती आहे, LG माहिती आहे. कॅल्क्युलेट Li. Calculate Li. So what will be length? 50 into 10 raised to minus 2 म्हणजे 0.5. 0.5 हे तुमचं आलेलं आहे टोटल लेंथ. Li कॅल्क्युलेट करा. LG ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 into 10 raised to minus 3. Li ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. 0.5 minus of 1 into 10 raised to minus 3. So you will get the value of Li. यामध्ये एवढाच फरक आहे. Li ची व्हॅल्यू मिळून जाईल. आता बाकीचं काय काय दिलेलं आहे? हा आयर्न रिंग आहे. They have told you to calculate what the current they have given. Current is 1 ampere. इथे दिलेला आहे करंट 1 ampere. त्यामुळे मी इथे लिहिते गिवन डेटा मध्ये करंट इज 1 ampere given. After that number of turns n दिलेले आहेत. किती आहेत नंबर ऑफ टर्न्स? 200. नंबर ऑफ टर्न्स 200 दिलेले आहेत. So here I will write again those who are not unable to see 200. नंतर दुसरं काय आहे? रिलेटिव्ह परमॅबिलिटी ऑफ दिस आयर्न दॅट इज म्यू आर आय दिलेला आहे. आणि तो रिलेटिव्ह परमॅबिलिटी काय आहे? 300. आयर्न रिंगचा दिलेला आहे रिलेटिव्ह परमॅबिलिटी ऑफ आयर्न, त्यामुळे म्यू आर आय दिलेला आहे 300. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय? दे हॅव टोल्ड यू टू फाइंड आउट द फ्लक्स डेन्सिटी दॅट इज बी. बी इट इज इक्वल टू व्हॉट? आता मला सांगा ही लेंथ किती आलेली आहे? Li.
0.499. 0.499. Okay, so this is the length coming. आता same है, neglect leakage and fringing. So you have neglected the leakage and fringing. So the same data you are going to write here. First condition, neglect, leakage. आता मी दोन्ही पण एकदम लेते आहे fringing. So what you will get? AI it is equal to AG, it is equal to A, and phi I it is equal to phi G, it is equal to phi. And now for this, you are going to take down the now A part and B part. That is SI you are going to calculate, HG you are going to calculate and do the addition SI plus HG. That is it is equal to total S. एवढं सगळं लिहा, मग मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवते. So here I will write calculate SI. SI it is equal to Li divided by mu 0 mu Ri AI. So it will be 0.499 divided by 4 pi into 10 raised to minus 7. Mu Ri 300 आहे आणि AI म्हणजे A आहे. So you will get SI value ampere turn per Weber. And what is that value coming? And similarly calculate Hg. Hg it is equal to Lg divided by mu 0 mu Rg into Ag. That is Lg ची value आहे 1 into 10 raised to minus 3 divided by 4 pi into 10 raised to minus 7 into 1 into area. So you will get Hg value SI किती आलेला आहे? Anyone? ब्रॅकेट मध्ये लिहा आहे 4 पाय आणि 300. $1323.6. Yes. 1323.6 divided by A. Ampere turn per Weber. आणि Hg किती येते? टेन रेस टू मायनस 3 डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये 4 पाय इंटू 10 रेस टू मायनस 7 ब्रॅकेट क्लोज. किती आलं? बॉईज 795.7. Okay, 795.77 divided by A, ampere turn per Weber. 795.77 divided by A. Ampere turn per Weber. आता दोन्ही पण ऍड करायचे आहेत आणि न्यूमरेटर पार्ट ऍड करून डिनॉमिनेटर सेमच आहे A, त्यामुळे न्यूमरेटर पार्ट ऍड करा डिवाइडेड बाय A. दॅट विल बी द टोटल रिलक्टन्स. सो आई विल शो हियर.
So S is equal to SI plus SG. Total MMF divided by 5. It is equal to, दोन्ही पण ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर किती येते मला सांगा. So S is equal to SI plus HG. त्यामुळे इथं MMF divided by 5 येणार आहे. SI किती आहे 1323.6 divided by A plus HG 795.77 divided by A. हे आलेलं आहे एवढं. ऍडिशन करा दोघांची पण. किती आलेलं आहे N into I divided by B into A divided by A. 219.37. हाँ 219.37. 119.37. ओके. आता नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत. किती आहेत नंबर ऑफ टर्न्स? नंबर ऑफ टर्न्स 200. करंट दिलेला आहे 1. त्यामुळे 200 गुणिले 1 डिवायडेड बाय फ्लक्स डेन्सिटी फाइंड आउट करायची. हे आहे आणि कॅन्सल होईल. 2119.37. So find out the B value. You will get the B value as Tesla. 200 divided by 2119.37. 0.094. Huh? 0.094. Okay, 0.094. That is your answer of B. Okay, still our last lecture is there, and in that last lecture we will complete the 2 or 3 problems, and that will be the end of the air gap problems. Okay, with this till here your syllabus is there for what? ILC. Roll number 1. You are present. Yes, ma'am. 2, Yes, ma'am. 3. Roll number 3. Present. 4. Present. 5. Roll number 5. 6. Yes, ma'am. 7. Yes, ma'am. 8. Yes, ma'am. 9. Yes, ma'am. 10. Present, ma'am. 11. Yes, ma'am. 12. Yes, ma'am. 13. Present. 14. Yes, ma'am. 15. Present. 16. 16. हर्षदा गोलवे आहे की हो तुम्ही? का प्रेझेंट देत नाही? रोल नंबर 5. 16 absent. 17. 18. Present. 19. Present. 20. Present, ma'am. 21. Present. 22 आहे, 23 आहे, 24 absent. 25. Present. 26 आहे, 27 आहे, 28 आहे, 29 absent. 30. Roll number 30. 31. Present. 32. Present, ma'am. 33 आहे, 34 absent. 35. Yes, ma'am. 36. Yes, ma'am. 37 आहे, 38 आहे, 39. 40. Yes, ma'am. 41 आहे, Yes, ma'am. 42 आहे, 43 आहे, 44 आहे, 45 आहे, 46 आहे, 47 आहे, 48 आहे, 49.
49 absent. 50. Yes, ma'am. 51. Yes, ma'am. 52 आहे, 53 आहे, 54 आहे, 55, 56, 57, 58, 59, 60. Yes, ma'am. 61. 61 absent. Present, ma'am. 62. Yes, ma'am. 61 present, ma'am. 61 is present. 62 आहे. 63 आहे. 64. 64 absent. 65. Present, ma'am. 66. Yes. 67. Absent. 68. 68. Absent. 69. Yes, ma'am. 70. Yes, ma'am. 71. Present, ma'am. Okay. See the absent roll number. Roll number 16. 16. 24. 29. 30. 34. 49. 64. 67. 68. Thank you. मॅम हा बोला. हा मॅम मगाशी माझा माईक ऑन झाला नव्हता, प्रेझेंट देत होता, मेसेज केला होता तुम्ही पाहिला ना. कोण आहे? 05 गोळवे. चालेल.